हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. काल जे तुम्हाला मी माहिती दिलेली आहे, पेपरमध्ये त्रुटी असतील, निकालातील त्रुटी असतील, काय झालेलं आहे नेमकं, मार्क्स कसे वाढले, टॉपर्सचे असतील, बाकीच्या गोष्टीच्या, तर मी तुम्हाला काल स्पष्टीकरण म्हणजे माहिती दिलंच आहे, माहिती घेऊन काही अंशी. आणि एस आय टी संदर्भात ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक नंबर पण मी काल हे केलं होतं, त्याच्यात समन्वय समितीनं ते व्हायरल केलेलं आहे, म्हणजे ते योग्य आहे. आणि त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलीच होती. आज मी तुम्हाला आजच्या पेपरच्या बातम्या, त्याच्यानंतर केलेली मागणी आणि मुलांचे आलेले मार्क्स या संदर्भात मी तुम्हाला त्याचं विश्लेषण करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काही नवीन पुरावे सापडलेत का त्याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे. जो कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन आणि ऑथेंटिक माहिती आम्ही देऊ आणि देतच राहू. आणि चला मी मूळ मुद्द्याकडे येतो. काल व्हिडिओ टाकल्याच्यानंतर, काल माहिती दिल्याच्यानंतर खूप मुलांचे मला फोन आले, सर याच्यात शाश्वतता काय आहे, पेपर कटिंग्स वगैरे. त्यानंतर कुठेतरी सर्व महाराष्ट्रातील मला एक गोष्टीचा आनंद आहे की सर्व महाराष्ट्रातील जे शिक्षक भरतीमध्ये काम करणारे खूप नामवंत लोक जे आहेत, त्यांनी यांच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये मुद्द्यावर बोलण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी हित पाहून मला त्या गोष्टीचं सर्वच मी जेवढे मोठे संघटनेवाले आहेत त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही हा मुद्दा घेतला. आणि आदरणीय कांबळे सरांना पण धन्यवाद देतो की त्यांनी हा मुद्दा घेतला, कारण का सुरुवात त्यांनी केली. आणि त्या संदर्भामध्ये आणि बाकीच्या गोष्टी ज्या, आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतोच मी. निकाल जो लागला आहे त्याच्यामध्ये खूपच अनिश्चितता आहे, हे काल स्पष्टच झाले. आणि त्याचं कारण असं झालं आहे की खूप मुलांना 0 मार्क्स पडले, खूप मुलांना जास्त मार्क पडले, काही मुलांना सेम मार्क पडले. खूप मुलांचे फोन आले की सर मला मागच्या टेटमध्ये पण सारखेच मार्क, यामध्ये पण सारखेच मार्क. किती योगायोग, कसा हा योग आहे नाही का. आणि असे कितीतरी मुलं आहेत, त्यांनी वेगळं म्हणजे लिस्ट बनवायला सुरुवात केली. खूप मुलांचे असं झाले. आणि कुणाचं असं झालं आहे की मागच्या वेळेस टॉपर्स मार्क्स होते, यावेळेस त्यांना अंडर 100च्या खाली आले, अंडर 100 अबव, म्हणजे 100च्या खाली आले, म्हणजे 100च्या खाली मार्क्स पडले त्यांना. हे कुठेतरी नॉर्मलायझेशन, हा गोष्टी वेगळ्या, पण बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोच. जर 0 मार्क्स पडले तर नॉर्मलायझेशन झाले, मला असं वाटते. कारण का 0 मार्क्स जर हे मग तसं जर 0च मार्क पडले असतील तर मग यांचे क्वेश्चन सबमिट झाले नसतील, असं पण असू शकते. किंवा सिस्टमचा इश्यू असू शकते, असं पण असू शकते. आणि खूप मुलांच्या अशा समस्या झाल्या, त्याचा परिणाम एवढा अभ्यास करून 200पैकी 200 अटेम्प्ट करून जर तुम्हाला 0 मार्क्स पडत असतील तर 2 शक्यता असू शकतात. एक तर तुमचा पेपर सबमिट झालेला नसेल, आणि दुसरी गोष्ट नॉर्मलायझेशनच्या नावाखाली त्यांनी एवढे पण मार्क्स कमी करू शकत नाहीत, पण कुठेतरी गोडबंगाल आहे असं वाटते. ठीक आहे. आणि एवढ्या समस्या आलेल्या आहेत. आणि खूप मुलांचे धमके पण आलेले आहेत, ते पण सांगतो तुम्हाला. धमक्या द्यायला लागतात आपण, त्यांना माहिती नाही कुणाला खेळतात हे आणि कुणाला फोन करतात. जर डोकं सरकलं तर सोडणार नाही. ठीक आहे, ती गोष्ट मी सांगणारच आहे तुम्हाला. सांगायचं तात्पर्य असं आहे की जे प्रामाणिक अभ्यास केलेले मुलं आहेत त्यांना कुणालाच त्रास होणार नाही, याची मी ग्वाही देतो, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण का तुम्ही इमानदार असाल तर कुठेही जायला तुम्ही तयार आहात, आणि कुठेही काय केलं तर तुम्ही काही त्याच्यात येणार नाही, याची मला गॅरंटी आहे. आणि ह्या हुशार अभियोग्यताधारकांना म्हणजे ह्या हुशार अभियोग्यताधारकांना अशा बोगस मुलांचा त्रास होणे, मी त्या मताचा आहे. ठीक आहे, आज माझं मतच स्पष्ट करतो. आणि तुम्हाला याचं क्लॅरिफिकेशन पण देतो कसं, की पहा, तुम्ही मान्य करा 170 मार्क पडले किंवा 180 मार्क पडले तुम्हाला अभ्यास करून, तर तुम्हाला एवढे मार्क्स पडल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा जागा येतील ना, तेव्हा तुमचा फर्स्ट प्रेफरन्स तुमचा जिल्हा असतो, हे मान्य. मग विषय काय होऊन जातो, तुम्हाला एवढे मार्क्स असतानासुद्धा बोगस मुलं वर असल्यामुळं तुम्हाला तुमचा जिल्हा भेटत नाही. विचारा त्यांना, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जे मुलं जॉब करतात पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले, त्यांना विचारा गावाकडे येण्यासाठी किती त्रास होतो. मग तुम्हाला एवढा अभ्यास करून तुम्ही असे मार्क घेतले, तुम्हाला तुमचा जिल्हा या बोगस मुळामुळे जर भेटत नसेल तर तुम्ही स्वतःला फसवत आहात, आणि म्हणजे तुमच्यासोबत अन्याय होतो असं मला वाटते. फसवत का आहात, कारण का तुम्ही आमच्यावर टीका करताय. का टीका करता ते मी सांगतो. हे मुलं अशी टीका करत आहेत की सर भरती तुमच्यामुळे अडत आहे, तुम्ही उशीर करताय, आणि भरती लवकर झाली पाहिजे. काय आम्ही अभ्यास करून आम्ही मार्क घेतलो आहे, तुम्हाला बोलण्यासाठी तर अधिकार नाही. आम्हालाही मार्क पडलेत, आम्ही काय बोगस नाही पडले, आम्हाला कमी मार्क पडले नाही, आम्हाला आहेत मार्क, आमच्या पर्यंत कट ऑफ येईल, आम्हाला गॅरंटी आहे. ठीक आहे, ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही बोगस पोरांना ॲड करून तुम्हाला एवढं परीक्षेची घाई आहे का. अरे दिल्ली अभी बहुत दूर आहे बाबा. हां, जागा लढण्यासाठी आंदोलन इथं पावसा पाण्यामध्ये नाही तर उपवास राहावं लागते
अन्नत्याग उपोषण करावं लागतात, तेव्हा कुठे जागा देते गव्हर्नमेंट. तुम्हाला उगं घरी बसून आहे ना अंडे देण्यात काही अर्थ नाही. एका भाषेत सांगतो मी, काय संविधानिक भाषा सॉरी, पण ही चुकीची गोष्ट आहे. काय असते माहिती आहे काय, उगं मार्क्स पडले मान्य आहे, तुम्ही अभ्यास केले, मी तुमच्या गोष्टीला अप्रिशिएट करतो, पण तुम्ही ह्याचा अर्थ नाही की तुम्ही सर्वांनाच तुच्छ लेखणार. ज्याच्यात बोगस मुलं आहेत त्यांना तर आम्ही सोडणार नाही, हे तुम्हाला गॅरंटी देतो. आणि आमच्यासोबत तुमच्याजवळ 4 लोक जर असतील तर सोडून द्या, आमच्यामुळे खूप मोठा मॉब आहे. ते खूप मुलं आहेत. आज मुलं आम्हाला काहीच माहिती नाही, स्वतःच मुलांनी ते, आम्ही तर कोणत्या संघटनेवाले बी नाही, मी कोणत्या संघटनेवाला नाही, त्याला क्लिअर करतो. मी पण तुमच्यासारखाच आहे का, पण खूप लोकांनी आहे ना त्याची प्लॅनिंग सुरू केलेली आहे ह्या गोष्टीवर विरोध करण्यासाठी. एवढ्या महाराष्ट्रातील संघटनेवाले लोक, एवढे महाराष्ट्रातील मोठमोठे लोक, मोठमोठे मिनिस्टर्स लोक ह्याच्यावर बोलायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना बोला ना तुम्ही, आम्हाला काय बोलताय, तुमच्या बुडात दम असेल तर त्यांना बोला. हां, उगं काही बोलण्यात कोणाला धमकी देण्यात करता, आम्ही कोणाला धमक्यांना घाबरत नसतो, हे तुम्हाला सांगायचं होतं. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच म्हणजे मुख्य मुद्दा हाच आहे की आम्ही कोणत्या धमक्याला भेट नाही. राहिला प्रश्न, आम्ही संविधानिक मार्गाने, आम्ही नियमानुसार आम्ही लढत आहोत बोगस मुलांसाठी. विचारा कधी MPSC करणार मुलांना किती बोगस मुलं लागतात सरळ सेवेमध्ये, आणि तिथं दिसतेच आम्हाला ढळढळ. आम्ही त्याच्यावर जर आम्हाला आवाज उठवण्याचा जर अधिकार नसेल तर बाबासाहेबांनी काय सांगितलं आहे, बाबासाहेबांचं संविधान वाचा, बाबासाहेबांची पुस्तकं वाचा, तुम्हाला कळेल काय असते काय नाही पॉवर. ठीक आहे, एक सुसज्ज नागरिक काय करू शकतो, अन्यायाला वाचा जर पडत नसेल तर तो काय आहे, हे संविधान बाबासाहेबांचे विचार वाचा, तुम्हाला कळून झाल्या गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे ना शिक्षणामध्ये बाबासाहेब आंबेडकर हेच सांगतात की तुम्ही जर शिक्षण घेऊन जर तुम्हाला बोलण्याची अक्कल नसेल, तुम्ही जर तुमच्या अन्यायावर जर लढत नसेल ना, तर तुमच्या शिकून काही फायदा नाही. मी तुम्हाला ट्रान्सलेट करून आपल्या भाषेत सांगितलं आहे. ठीक आहे, आणि तेच सांगतोय की एवढं पॅनिक होऊ नका, तुम्ही सुज्ञ आहात आणि एवढे चांगले मार्क्स घेणाऱ्या मुलांना मी विनंती करतोय की तुम्ही जर तुमचं जिल्ह्यात लागायचं असेल तर आम्हाला सपोर्ट करा. बोगस समोरचे मुलं असल्यामुळे तुमच्या जिल्हा भेटत नाही, एवढं तर डोकं वापरा ना तुम्ही. आता प्रत्येक गोष्ट आम्हाला तुम्हाला फोडून दाखवायची असते का? ठीक आहे, तर हा मुद्दा वेगळा, ॲग्रेसिव्ह झालो त्याचं क्षमा असावी, पण काही नुकसान झालेलं आहे. काही बोगस मुलं सोडणार तर नाही, कधी राय दुरुस्त आहे, कधी ना कधी ते पडणारच आहेत. जसं टीटला बाहेर पडले ना, कोणी ना कोणी भेटणारच आहे पा. पण शेवटी असं आहे माहिती आहे का की प्रयत्न करून हारण्यात मजा आहे, प्रयत्न न करता हारण्यात मजा नाही. काय एक जरी मुलगा बाहेर पडला तरी एक ओरिजिनल मुलाचा फायदा होईल, एवढं तर लक्षात येऊच ना. जे 4 वर्ष शेतामध्ये काम करतो किंवा गावाकडे मस्त आजकाल एक प्रकरण माझ्यासमोर आलं, त्याच्याकडे एका मुलाला 169 मार्क पडले. मार्कासाठी सांगतो, तो गावामध्ये काय करतो, पाणठेला चालवतो, अभ्यास नाही काही नाही, लग्न होऊन 5 वर्ष झालेले आहेत. कळलं का तुम्हाला? आणि अशी मुलांचे त्याचे 169 मार्क पडले. मी त्यांच्या बिझनेसवर किंवा त्यांच्यावर टीका करत नाही, मी हे करतो की हे मुलांना मार्क कसे पडले, अभ्यासच नाही. कळलं का तुम्हाला? हे मार्क कसे पडले ते बी ठीक आहे, 120, 25, 30, 40 पडले म्हणे, 169 बँकिंगच्या मुलांना नाही पडले हो. आणि जे क्लासेस घेणारे सर आहेत काही मोजके, त्यांनासुद्धा 169 मार्क नाही पडले. जे स्वतः बिचारे क्लासेस शिकवतात, मॅथ रिजनिंग शिकवतात, त्यांना मार्क नाही पडले. वैयक्तिक कोणा सरांचा विषय नाही काढत मी, खूप सारा महाराष्ट्रात सर्व मॅक्सिमम क्लासेसवाल्यांचं जे घेतलेत बिचारे क्लास, हां त्यांना सांगतोय मी. तर हे मुलं शिक्षकांपेक्षा हुशार झाले का? हा माझं स्पष्ट मत आहे. म्हणून पेपरमध्ये फ्रॉड झालेलं आहे. तसं जर राहिलं असतं, जर चुकीचं जर आम्ही जर चुकी करत असतो तर लोकमत असेल, सकाळ असेल, दिव्य मराठी असेल, किंवा त्याच्यानंतर पुढारी, जे पुण्यामध्ये सर्वाधिक खपाचा पेपर आहे पुढारी पेपर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, ते पेपर फ्रंट पेजवर बातमी छापली नसती. हां, त्यांच्यावर पण हक्कभंगाचा पण केस दाखल होतो माहिती आहे पत्रकारांवर. पत्रकार पूर्ण शहानिशा करूनच पत्रकार बातमी छापत असतात. ठीक आहे, त्यामुळं ह्या गोष्टी आहेत, याच्या कुठे तथ्य आहेत, तेव्हाच कुठे ह्या गोष्टी चालत आहेत. शक्यता ह्या गोष्टी बाजूला ठेवा. त्यामुळं आणखीन ह्या व्हिडिओच्या मधून तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करायचा आहे की हुशार मुलांनी पॅनिक होऊ नका, तुम्हाला काही त्रास होणार नाही याची मी गॅरंटी देतो. जो कोणी हुशार मुलांना त्रास देईल त्याच्याच फेवरमध्ये मी थांबणार आहे, त्यांना मी विरोध करणार आहे. मी तुम्हाला ह्याच्या शब्दातून गॅरंटी देतो. आणि कोणीही महाराष्ट्रातील कोणतेही संघटनेवाले, कोणतेही मुलं, कोणतेही जे शिक्षक भरतीसाठी काम करतात ते तुमच्या विरोधात काम करत नाहीत. मला माहिती आहे, मी सर्वांच्या संपर्कात आहे. असं नाही की कोणीच नाही, सर्वांच्या संपर्कात आहे मी, आणि सर्वांसोबत काम केलेलं आहे हे बी सांगतो तुम्हाला. त्यामुळं असं काहीच नाही, सर्वांचा स्वभाव मला माहिती आहे, कोणी तुमच्या विरोधात नाही आहे. जे बोगस आहेत त्यांना सोडणार नाही, एवढी गॅरंटी सर्वांकडनं मी तुम्हाला घेतो. आणि मी सर्वांसमक्ष हे वाक्य बोलतो, सर्वजण हेच सांगत आहेत, मी पण तुम्हाला हे सांगतो. त्यामुळे नवीन काही नाही आहे. पेपरच्या कटिंग आलेले असतील, ते पेपर तुम्हाला डिस्क्रिप्शन टेलिग्राममध्ये टाकले, ते पण बघून घ्या. जो कोणी नवीन नसेल ते बघून घ्या, टेलिग्राममध्ये पेपर कटिंग टाकलेले आहेत ते बघून घ्या. त्यामुळे पॅनिक होऊ नका. आणि व्हिडिओ बनवण्याचं माध्यम हेच आहे की पॅनिक होऊ नका. आणि खूप मुलांना मार्क कमी आले आहेत. उर्दू माध्यमाच्या मुलांचं पण खूप मार्क्स कमी आलेले आहेत, त्यांना पण हे आहे. आणि खूप
लिस्ट लावण्यामध्ये त्यांनी चूक केलेली आहे. कशी की कॅटेगरीनुसार नाही लावले, त्याच्यानंतर प्रवर्गानुसार नाही लावले, त्याच्यानंतर मार्क्स किती पडले, रो मार्क्स आणि नॉर्मलायझेशन. IBS तर नॉर्मलायझेशन करत नाही, पण ते आता हे 0 मार्क्स जर पडले तर 2 शक्यता असू शकतात, तुम्हाला सांगितलं तसं. रिझल्ट नाही लावले, फॉर्मॅट तर नाही आहे, शेवटी डिजिटल सिग्नेचर नाही आहे, कुठेतरी ह्या गोष्टी खटकतात. त्यामुळे एकच वाक्य तुम्हाला हे सांगायचं होतं की ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पडतोच साहजिकच, नाही का, की कुठेतरी तथ्य आहे. म्हणून एक विद्यार्थी, एक अभिहितधारक म्हणून सर्वांनी आपण ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. आणि जो कोणी जर तुम्हाला पुरावे सापडले असतील तर तुम्ही प्रशासनाला संपर्क करा, सहकार्य करा, जेणेकरून तुमच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला सापडलं ना, ग्रुपवर बोलून काही अर्थ नाही, किंवा व्हॉट्सअपवर टेलिग्राम ग्रुपवर बोलून काही अर्थ नाही. तुमच्याकडे पुरावे असतील, कोणी जर बोगस असेल तर त्यांना कळवा. समन्वय समिती, MPSC समन्वय समिती, MPSC त्यांना आवडलं, समन्वय समिती राहुल कवटेकर सर आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं टेलिग्रामवर लिंकवर त्यांचा नंबर टाकलेला आहे, त्यांच्याशी संपर्क करा. ते खूप चांगले विचारे काम करतात, त्यांना मदत करा, सपोर्ट करा. ठीक आहे. कारण का त्यांचं खूप चांगलं काम आहे. आणि राहिला प्रश्न सर्व अभिहितधारकांना, कोणी पॅनिक होऊन जाण्याची गरज नाही आहे. सर्वांना चांगले मार्क पडले, त्यांना खूप शुभेच्छा. आता इथून खरी लढाई आहे जागा आणण्याची. संसमान्यता धोरण रद्द झालेलं नाही तरी त्यांच्या अगोदर प्रशासन नवीन संसमान्यतेनुसार कारवाई करणं सुरू केलेलं आहे. जर विचार करा, जर हे जर नाही झालं तर जागांचं खूप अवघड आहे. आणि तरी पण जर ह्या गोष्टी काही घडून आल्या तर चांगली जागा येतीलच. आपण सर्व मिळून लढूच, आपण प्रयत्न करूच. पण कोणीही पॅनिक होऊन जाऊ नका, टेन्शन घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. कमी मार्कवाले असतील तुम्ही प्लॅन बीवर काम करा, जास्त मार्कवाले असतील त्यांनी पॅनिक होऊ नका. आमचं कसं होईल, भरती रेंगाळेल का, 22ची भरती 25 झाली, पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही भरती किती होईल ते तुम्हाला वेळेनुसार कळून जाईल, स्वतः अनुभवून नाही जाईल. आता मार्क पडले म्हणजे तुम्ही नोकरी लागले असं होत नाही. जागा नसतील तर 140वाला सेफ नाही आहे, जागा असतील तर 100वाला पण सेफ आहे. हे पण असू द्या, तुम्हाला क्लिअर सांगतो मी. ते समांतर आरक्षण प्रवर्ग फिरून सर्व कट ऑफ कमी जातो आहे ते मला माहीत आहे. इथं कॉमन कट ऑफ नसल्यामुळं, म्हणजे कॅटेगरीनुसार कट ऑफ न आल्यामुळं, किंवा आपल्या कॅटेगरी माहीत नसल्यामुळे कुणालाच काही सांगू शकत नाही. सर्व अंधाधूत कारभार आहे. त्यामुळे कोणी पॅन होऊ नका. माझा व्हिडिओ बनवून कोणाचा, म्हणजे माहिती देऊन कोणाचा मन दुखण्याचा उद्देश नव्हता, पण यांची मजल आम्हाला धमक्यापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे आम्हाला खूप कुठेतरी राग आलेला कालपासून. आम्हाला धमकी देऊन काही उपयोग नाही, आणि जर आम्हाला धमकी दिली तर आम्ही कोणाला सोडणार नाही. तुम्हाला माहीत नाही आम्ही काय करू शकतो. त्यामुळे तुम्ही नवीन आहात, जे कोणी देत असेल तर शांत बसा. जर बोगस असेल तर सोडणार नाही, ही गॅरंटी देतो. तुम्हाला जे करायचं ते करा, आम्हाला जे करायचं ते आम्ही करतो. ठीक आहे. ते आम्ही धमक्यांना भीक घालत नाही. त्यामुळं शांत राहा. ठीक आहे. हे मला सांगायचं होतं त्यांना. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आणि जे ओरिजिनल असतील ना, तुम्ही भिऊच नका. तुम्हाला 170-80 मार्क पडू द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात लावण्यासाठी प्रयत्न करू, तुम्हाला जिल्ह्यात लावण्यासाठी या बोगसना बाहेर काढू, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे. आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पडेल, सत्य काय चालू कळेलच. आणि जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.